लॅपटॉप आहे, डायरीज आहेत, फाईल्स आहेत, सगळं जागच्या जागी नीट आहे. आणि हा विश्वरूप सुद्धा इथे हजर आहे. आता कोण फोन करते? लीलावहिनी. हॅलो लीलावहिनी, बोला. विश्वादादा, अरे एजेने नाश्ता केला नाहीये, म्हणजे सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नाही, तसेच ऑफिसला निघाले. अरे बापरे. हो, अरे बापरे सिच्युएशन आहे. बरं ऐक, मी काय म्हणते, ते ऑफिसला पोहोचायच्या आत त्यांच्या आवडीचा नाश्ता रेडी ठेव त्यांच्या केबिनमध्ये. त्यांनी काही खाल्लं नाही ना, तर मग दिवसभर चिडचिड होईल रे त्यांची. नाही नाही नाही, सरांची चिडचिड आम्हाला परवडणार नाही. लीलावहिनी, मी लगेच ब्रेकफास्ट आणतो सरांसाठी. हा, आणि ऐक, त्यांनी खाल्लं की मला कळवशील प्लीज. डोंट वरी लीलावहिनी, मी एजे सरांना ब्रेकफास्ट करायला लावतो आणि त्यांनी ब्रेकफास्ट केला की लगेच तुम्हाला फोन करतो. ओके? हा. ए बाळा, इकडे इकडे इकडे. दिस इज व्हेरी बघ, आता कोणत्याही क्षणी एजे सर या केबिन मध्ये येतील, तेव्हा ते केबिन मध्ये यायच्या आत त्यांच्या आवडीचा ब्रेकफास्ट 5 मिनिटात या टेबल वरती हजर असला पाहिजे. कळलं? हो. निक. ए नाही नाही, थांब 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 थांब. आज धर्मेश सर पण येणार आहेत मीटिंगला, तेव्हा त्यांचा ब्रेकफास्ट एजे सरांच्या ब्रेकफास्ट सोबतच पाठव. कळलंय तुला बाळ? नक्की कळलंय तुला? हा, मग निघ लवकर, जा जा. विश्वरू, काय कमाल आहेस तू, काय डोकं लावलंयस. म्हणजे धर्मेश सर एजे सरांसोबत ब्रेकफास्ट करणार, म्हणजे एजे सरांना ब्रेकफास्ट करावाच लागणार. वा वा विश्वरू, काय सुपीक डोकं आहे तुझं. म्हणजे बनणारच आहेस तू. म्हणजे इकडे. हॅलो सर. स्वतःशीच काय बोलतो रे? ते रिव्हिजन करत होतो सर, हे सगळं. ठीक आहे. सर, अहो धर्मेश सर आउट ऑफ मुंबई होते, एअरपोर्टवरनं डायरेक्ट इकडे आलेत मीटिंगसाठी. सो म्हटलं की त्यांच्या ब्रेकफास्टसाठी काहीतरी अरेंज करायला हवंच ना, म्हणून. हा, आणि सर धर्मेश सरांसोबत तुमचाही ब्रेकफास्ट अरेंज केलाय सर. मी तुला असं काही सांगितलं होतं? नाही, तुम्ही काही सांगितलं नव्हतं, पण सर कसं आहे, धर्मेश सर आपल्या गेस्ट आहेत, त्यांच्या बरोबर आपल्यापैकी कोणीतरी ब्रेकफास्ट करायलाच हवा ना. तुम्ही जर त्यांच्याबरोबर खाल्लं नाही तर त्यांना किती ऑकवर्ड वाटेल सर, म्हणून मी दोघांचंही. इज राईट एजे, घ्या ना प्लीज. सर. धर्मेश, सॉरी, आज मी तुमच्यावर ब्रेकफास्ट नाही करू शकणार आहे. यू कंटिन्यू. पण एजे, तुम्ही पण घ्या ना प्लीज. सर काय झालं सर, हा ब्रेकफास्ट नकोय का तुम्हाला? मी दुसरं काही ऑर्डर करू का? तर नाही विश्वा, इट्स ओके, मला आज ब्रेकफास्ट करायचं नाहीये, दॅट्स इट. सॉरी धर्मेश, तुम्ही कंटिन्यू करा. पण एजे सर, तुम्ही का खात नाही? हा, ते काय की माझ्या बायकोनी आज माझ्यामुळे उपवास ठेवलाय. हो. तर ती खात नाही तर मी खाणं बरोबर वाटत नाही, राईट? तुम्ही कंटिन्यू करा. इनफॅक्ट विश्वा, त्याला कंपनी दे, बस का. अहो सर, मी कसं काय. विश्वाचं ऑर्डर, कम ऑन. येस सर. बस विश्वा. किशोर, तुम्ही ब्रेकफास्टला का येत नाहीये? सगळे वाट बघतायत तुमची. या. नाही, नकोय मला. किशोर, असं काय करताय? या ना प्लीज. बाहेर येऊन काय बघू दुर्गा? ते एजे आणि त्याच्या बायकोची चालली ती नाटकं बघू. त्यांचं सगळं संपलं की सांग, मग येतो मी. आणि असंही मला त्याचा चेहरा बघण्यातही इंटरेस्ट नाहीये. किशोर, मला तुमचं दुःख कळतंय, पण माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की
एजे एवढं मोठं काहीतरी ठीक आहे, एक वेळ तुम्ही जे म्हणता त्यावर मी विश्वास ठेवेन, पण आपल्याकडे पुरावा सुद्धा नाहीये ना की एजेंनी असं काहीतरी केलंय. म्हणूनच इतकी वर्ष गप्प बसलोय. पण आता नाही. आता मी एजेच्या विरुद्ध पुरावा शोधून काढणारच. तुझी साथ असो किंवा नसो, जोपर्यंत मी पुरावा शोधत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला शांतता मिळणार नाहीये. किशोर, माझी कायम तुम्हाला साथ आहे, असं का बोलताय? पण आता ब्रेकफास्टला या प्लीज. नकोय का? किशोर प्लीज, माझ्यासाठी. ज्या अर्थी किशोर इतक्या ठामपणे पुरावे शोधायचं म्हणतायत, त्या अर्थी त्यांच्या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल. किशोरच्या म्हणण्याप्रमाणे जर एजेंनी खरंच साईबाबांचा ऍक्सिडेंट घडवून आणला असेल ना, तर मी एजेंना कधीच माफ करणार नाही. हिला घे, खा. आजी किती छान सुवास येतोय. पटापट खा. पण आजी एजेने काही खाल्लं असेल का तिकडे? नाही तर ती उपाशीच असते. लीला, आपण आता विश्वरूपशी बोललोय ना, त्याला सांगितलंय की नाही, तर तो नक्कीच अभिरामला खायला लावेल, हो की नाही? तू खा ना लवकर लवकर, कोणी पाहिलं तर पंचायत होईल. प्लीज लवकर खा. पण आजी, हा शिरा खूप आवडतो एजेंना. आता तुमचं भांडण मिटलं की नाही, की अभिरामनं तुझ्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या ना, की परत असा चिरा आपण अभिरामसाठी बनवूया. तू खा. चिकिटिकीत तसे मला खूप भूक लागली होती. लवकर लवकर खा. आवडला? आजी खूपच छान. तुम्हाला आवड? नाही नाही, मला नको. मी खाल्ला. हे आहे हिचं खरं रूप. किल्लाच्या खोट्या उपोषणाचं स्टिंग ऑपरेशन झालंच पाहिजे. भैया ऐका ना, मला तुम्ही आजी कोण? तू 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 खा, तू खा. मी बघते. कोण आहे तिकडे? विश्वा दादा. बोल, खाल्लं का एजेंनी? अहो नाही ना वहिनी. अहो एजे सरांनी ब्रेकफास्ट केलाच नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्यासाठी उपवास केलाय म्हणून त्यांनी तुमच्यासाठी उपवास धरला. बघा, याला म्हणतात खरं प्रेम. पण विश्वा दादा, तू खायला लावायला हवं होतंस ना त्यांना. अहो वहिनी, एजे सरांनी तुमच्यावरच्या प्रेमासाठी उपवास धरलाय म्हटल्यावर खाण्यासाठी मी कसा काय आग्रह करू त्यांना? ठीक आहे, मी ठेवते.
तुला सांगितलं ना लीला, जोपर्यंत तू खाणार नाही तोपर्यंत मीही नाही खाणार. माहितीये मला याची, म्हणूनच मीही खाणार आहे आणि त्यामुळे तुम्हालाही खावंच लागेल. एजे, आजपासून ठरलं कधीच कोणी असं उपाशी राहायचं नाही. आणि हा रूल तुलाही लागू होतो. तू पण कधी उपाशी राहणार नाहीस लीला. एजी, सॉरी, म्हणजे ते ऍक्च्युली मी दिवसभर लपून लपून खाल्लंय. पण आता काय करणार ना, तुम्ही माझं उपोषण खूपच सिरियसली घेतलं. मला वाटलं होतं तुम्ही मला ते तोडायला लावाल, पण तुम्ही तसं काहीच केलं नाही. मग काय ऑप्शनच नव्हता ना. एक सिक्रेट सांगू, मला माहिती आहे की तू खाल्लंस, कारण की मला हेही माहिती आहे की तुला भूक सहन होत नाही. एजी, मग तुम्ही खरा खरा उपास का केलात? कारण की तू माझ्याशी बोलायला तयार नव्हती लीला, आणि त्याचा मला त्रास होत होता. एजे, माझ्या न बोलण्याचा इतका त्रास झाला तुम्हाला? लीला, प्रॉमिस मी परत असा वेडेपणा करणार नाहीस तू. ठीक आहे, असा वेडेपणा नाही करणार, वेगळा वेडेपणा करीन. एजी, जोपर्यंत तुम्ही माझ्या सगळ्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला छळतच राहणार आहे. आता मी एवढा उपास केला तर तुम्ही जरा समजूत काढायची ना माझी. भरवायचं, मला म्हणायचं की लीला, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन. पण नाही, असो. हे बघा एजी, जोपर्यंत तुम्ही मला तुमच्या मनातल्या भावना बोलून दाखवत नाही तोपर्यंत मी तुमची पाठ सोडणार नाही. लीलाला हवंय की मी तिला प्रपोज करावं. हट्ट धरून बसली अंतरा, पण तुला माहिती की मी हे नाही करू शकत. आजपर्यंत ज्या ज्या लोकांवर मी मनापासून प्रेम केलं ते सगळे माझ्या आयुष्यातनं नाहीसे झाले अंतरा, दूर गेले माझ्यापासून. दादा, वहिनी, खूप प्रेम करायचो मी त्यांच्यावर, जग होतं माझं ते. पण त्या ऍक्सिडेंट नंतर त्यानंतर तू माझ्या आयुष्यात आली. असं वाटलं की कुठतरी आपलं माझ्या आयुष्यात आलं. किती किती हॅपी होतो आपण, सगळं नीट चाललं होतं. पण यानंतर तूही मला सोडून गेलीस. एकटं पडलो मी परत. आता लीलाला काही झालं तर मी काय करीन अंतरा? माझं प्रेम मी तिच्या समोर व्यक्त केलं आणि तीही मला सोडून गेली तर मी काय करू? मी नाही सहन होणार मला अंतर आता. त्यामुळे मी तिला कसं समजावू
की मी हे नाही करू शकत. नाही कळत. लीलाला समजवण्याची काहीच गरज नाहीये बाळा. समजवण्याची गरज तुला आहे. तू ज्या व्यक्तींवर प्रेम करतोस त्या व्यक्ती तुझ्यापासून दूर निघून जातात. हा एक केवळ योगायोग आहे बाळा. प्रत्येकाचं नशीब असतं. तर या गोष्टींचा आणि या गोष्टींचा काही संबंधच नाहीये. का असा विचार करतोस? तुझ्या मनामध्ये भीती आहे ना, ज्या व्यक्तींवर तू प्रेम करतोस त्यांना गमवून बसण्याची. काढून टाक ती भीती. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिला जर आपण सांगितलं तर तिलाही आवडणार आहे ना, बरं वाटेल ना तिला. हो मोकळा आणि आपल्या भावना लीला समोर व्यक्त कर. नको वेळ घालवूस. हे बघा अभिराम, माणूस जेव्हा प्रेमात पडतो त्यावेळेला त्याला सगळं प्रेमळ वाटायला लागतं, सगळं आनंदी वाटायला लागतं. प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट आपल्याला आनंदी भासायला लागते, कारण आपण स्वतः आनंदी झालेलो असतो ना प्रेमामध्ये. आपण पूर्ण प्रेमात न्हाऊन निघालेलो असतो म्हणून आपल्याला जग प्रेमळ दिसतं, जग आनंदी दिसतं. मग ज्या व्यक्तीमुळे आपल्याला हा आनंद मिळालेला आहे, हे सुख मिळालेलं आहे, त्या व्यक्तीला ते सांगायला नको. प्रेमामुळे अनेक मोठमोठे प्रश्न सुटलेले आहेत. सुटलेत ना. खोलवर झालेल्या जखमा देखील भरून निघालेल्या आहेत. प्रेमामुळे तर जग जवळ येतं. काढून टाक तुझ्या मनातली भीती आणि लीला समोर तुझं मन व्यक्त कर. सांग तिला तुझ्या मनातलं जाणून घ्यायचा तिचा अधिकार आहे आणि तो अधिकार तिच्यापासून हिरावून घेऊ नकोस. सांग मनमोकळेपणानं तू तिच्यावर प्रेम करतोयस, किती प्रेम करतोयस. हो तिच्या समोर व्यक्त. करेन मी आहे. सांगेन माझ्या मनातल्या फिलिंग्स तिला. तिला हवंय त्या पद्धतीने मी प्रपोज करेन आणि असं प्रपोज करेन की ती आयुष्यभर लक्षात ठेवेल. करेन. थँक्यू. तुमच्या लव्ह स्टोरीत इतके वेळा प्रॉब्लेम्स आणूनही तुम्ही दोघंही अजून एकत्र आहात. पण एजे, तुझा हा आनंद मी फार काळ टिकू देणार नाही. तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रेमाच्या व्यक्ती तुला सोडून जातात ना. आता तुझी हीच भीती मी खरी ठरवेन. आता बघूयातच. तू ज्या क्षणी लीलाला प्रपोज करशील तो क्षण लीलाच्या आयुष्यातला शेवटचा क्षण ठरेल.